तर नवरात्रीचे दिवस चालू आहेत म्हणूनच मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे कांदा लसूण न टाकता राजमाची भाजी। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे घेतली आहे कढईत टाकले 10-12 काजू। तुम्हाला हे काजू भाजून झाल्यावर असे काही दिसतील। आता मी इथे फोडणी देणार आहे। फोडणीसाठी टाकले मी 7 ते 8 टेबलस्पून तेल। तेलात टाकलाय थोडासा जिरा, 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, इथे टाकलंय बारीक चिरलेलं आलं। फिरवून घ्या सगळं। आता जे काजू आपण भाजून घेतलेले त्याची पेस्ट मी टाकते, वाटून घेतली आहे थोडंसं पाणी टाकून। ते सुद्धा फिरवून घ्या। काजूची पेस्ट 2 ते 3 मिनिट फिरवून झाली की टाका 2 ते 3 टोमॅटोची प्युरी। आता आपण टाकूया याच्यात मसाले। जरा टोमॅटोला तेल सुटल्यावर मसाले टाका। सगळ्यात आधी टाकली आहे मिरची पावडर, हळद, मीठ चवीनुसार, धना जिरा पावडर। आता पुन्हा फिरवून घ्या आणि मसाल्यांना तेल सुटू द्या। आता मसाल्यांना तेल सुटल्यावर तुम्हाला हे मसाले काही असे दिसतील। आता याच्यात टाका राजमा। याच्यात थोडंसं पाणी होतं, ऑलरेडी कुकरला मी शिजवून घेतला राजमा। शिजवताना मी पाणी टाकलं होतं, थोडंसं पाणी होतं, मी ते पाणी सुद्धा याच्यात टाकले। एक उकळी आल्यावर याच्यात टाका कोथिंबीर, फिरवून घ्या। तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय। ही भाजी दिसायला जेवढी छान दिसते तेवढीच खायला टेस्टी लागते, बिना कांदा लसूणची ते सुद्धा। वरतून टाकली थोडीशी कसुरी मेथी। आणि भाजी केली आहे सर्व। तर तुम्ही बघू शकता भाजी किती सुंदर दिसते आणि खायला सुद्धा तेवढीच टेस्टी आहे। तर तुम्हाला ही राजमाची रेसिपी खूप आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करून मला नक्कीच सांगा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली। थँक्स फॉर वॉचिंग गाईज।